तर मला बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की तू तुझे कॉमेडी व्हिडिओ कसे बनवते आणि कसे एडिट करते। हाय यूट्यूब फॅमिली, नमस्कार। मी ऋषाली येणारे माझ्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आपल्या चॅनल वरती तुम्ही कंटिन्युअस कॉमेडी व्हिडिओ, फनी शॉर्ट्स, व्लॉग्स पाहिले असतील, पण अजूनही तुम्ही चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राइब करा, शेजारचं जे बेल आयकन आहे ते पण प्रेस करा, जेणेकरून मी ज्या ज्या वेळेस व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा मिळेल। चला तर मग मी आज तुम्हाला माझे कॉमेडी व्हिडिओ कसे बनवते आणि कसे एडिट करते हे सर्व सांगणार आहे। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर नवीन नवीन जे यूट्यूब सुरू करतात त्यांना खूप सारे प्रश्न असतात की आपण कशावरती व्हिडिओ बनवावेत। बरेच जण कुकिंगचे व्हिडिओज टाकतात, कोण छान छान सुविचार टाकतं, कोणाचे भक्तीचे चॅनल आहेत, तर कोणाचे डेली व्लॉग्सचे चॅनल असतात, तर काहींचं असं वेगवेगळ्या इन्फॉर्मेशनचे चॅनल असतात, काहींचे एज्युकेशनचे चॅनल असतात। तर जे आपल्याकडं स्किल आहे ते आपण आपल्या थ्रू एखाद्या म्हणजे चॅनलच्या माध्यमातून आपण ते सर्वांसमोर मांडत असतो। तर त्यासाठी तुम्हाला मी आज सांगते की मी माझे व्हिडिओ कसे बनवते आणि कसे अपलोड करते, सर्व प्रोसेस मी सांगणार आहे। तर मी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सांगते की तुमच्याकडं हे 2 ट्रायपॉड स्टँड असणं गरजेचं आहे। तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मी दाखवते, हे छोटं जे ट्रायपॉड स्टँड दिसतंय ना तुम्हाला, तर हे खूप म्हणजे खूप उपयोगाचं आहे। तर हे मी मेशोवरून घेतलेलं आहे, तुम्हाला दाखवते। तर इथे पुढे लाईट पण होती, पण आता माझा मुलगा छोटा आहे त्याने ती लाईट काढून टाकली। तर हे अशा प्रकारे खोलतं, असं मानते की तुम्ही इतकी हाईट घेऊ शकता किंवा इतकी हाईट, याची इतकी हाईट होती अशी एवढी। तर हे जे छोटं ट्रायपॉड स्टँड आहे ते इतकं युजेबल का आहे मी तुम्हाला सांगते। तुम्ही समजा व्लॉग शूट करताय बाहेर एखाद्या लोकेशनच्या ठिकाणी, समजा कंटिन्युअस आपण घरातून तर काही व्हिडिओ बनवू शकत नाही, आपल्याला बाहेर तर जावंच लागतं, आणि हे ट्रायपॉड स्टँड इतकं छोटं आहे ना, तर असं आपण इझिली हातामध्ये घेऊ शकतो आणि असं असं आपण आपला व्हिडिओ घेऊ शकतो अशा पद्धतीने, असं करू शकता किंवा असं करू शकता अशा पद्धतीने। तर हे असं एकदम असं छोटं करून आपल्या पर्समध्ये इतकं इझिली बसून जातं ना की आपण याला कुठे पण घेऊन जाऊ शकतो। मी जर गावाकडे चालले ना तर मी हेच घेऊन जात असते, मोठं स्टँड मी कधीच नेत नाही, कारण बँगलोर ते अहिल्यानगरचा प्रवास खूप लांबचा असतो आणि आमच्याकडे इतर बॅगा खूप असतात, त्यामुळं एवढं मोठं ट्रायपॉड स्टँड मला नेणं काही गावाकडे पॉसिबल होत नाही। तर तुम्हाला मी आता दुसरं माझं ट्रायपॉड स्टँड दाखवते। तर हे छोटं आहे, हे तुम्ही नक्की घ्या, जे न्यू युट्यूबर आहेत त्यांच्यासाठी हे ट्रायपॉड स्टँड नक्की म्हणजे नक्की घ्या। तुमचं जर बजेट नसेल ना मोठं ट्रायपॉड स्टँड घ्यायचं, तर मोठं ट्रायपॉड स्टँड तुम्हाला मी दाखवते, ते मला जवळजवळ 1600 रुपयाचं आहे। तर स्टार्टिंगला हे घेतलेलं आणि ह्याच्यामध्ये मी व्हिडिओ वगैरे बनवायचे, पण कसं होतं आपल्या हे जरा हाईटला कमी पडतं आणि जे मोठं ट्रायपॉड स्टँड आहे ते जवळजवळ माझ्या हाईटचं आहे। समजा तर माझं कसं राहतं, कॉमेडी व्हिडिओज असतं तर त्यामध्ये मी पूर्णपणे दिसणं गरजेचं आहे, मी एवढी हाफ दिसून चालणार नाही। तर मग मी ते मोठं ट्रायपॉड स्टँड घेतलं आणि मग त्याच्यामध्ये कसं ते जवळजवळ माझ्या हाईटचं असल्यामुळं त्याच्यामध्ये मला पूर्णपणे व्हिडिओ शूट करणं सोपं जातं, ते मी तुम्हाला दाखवते। तर तुम्ही पहा, हे ट्रायपॉड स्टँड आहे ते, तर इतकं हाईटला आहे ते, इतकं तुम्हाला मी जवळून दाखवते, हे पाहू शकता। इथं त्याला म्हणजे आपला मोबाईल लावायचा असतो, इथं त्याला हे नॉब फिरवायचं असतं, जेणेकरून आपण त्याला कमी जास्त करू शकतो, हे असं फिरवू शकतो। तर अजून हा इथे एक नॉब आहे, इथं त्याला असं हँडल आहे पकडायला, अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता। एकदम माझ्या हाईटला म्हणजे अजून पण ते वरती होतं, इथं ज्या हात दिसतोय ना हा फिरवला का ते पूर्णपणे असं वरती इतकं माझ्या हाईटला येऊन जातं। तर आता तुम्हाला मी पुढचं व्हिडिओ कसं बनवते ते दाखवते मी। तर तुम्ही पाहू शकता हा मोबाईल आहे माझ्या हातामध्ये, तर हा बंद आहे सध्या, पण एक डेमो म्हणून मी तुम्हाला दाखवते की मी व्हिडिओ कसं शूट करते। तर समजा तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ बनवायचा असेल तर मोबाईल असा व्हर्टिकली पकडायचा, असा पकडायचा। जर लॉंग व्हिडिओ बनवायचा असेल तर असा पकडायचा। हे झालं व्लॉगसाठी, मिनी व्लॉगसाठी आणि आपल्या फनी शॉर्टसाठी।
पण समजा तुम्हाला लॉंग कॉमेडी व्हिडिओ बनवायचा आहे, तरी पण मी असा पकडते लॉंग कॉमेडी व्हिडिओ बनवायचा असेल तर. कारण असा पकडला ना तर काय होतं, मी त्यामध्ये अर्धीच दिसते आणि मी जी साडी वगैरे घातलेली आहे ती त्यामध्ये पूर्ण दिसत नाही. म्हणून मी लॉंग व्हिडिओला सुद्धा असाच व्हिडिओ घेते आणि मग तो व्यवस्थित एडिट करते. तर आता मी तुम्हाला दाखवते. समजा आपल्याला स्टार्ट करायचे, तर स्टार्टिंगलाच असा मोबाईल पकडायचा किंवा तुम्ही ते छोटं स्टँड लावू शकता. समजा तुम्ही असं व्हिडिओ काढणार आहे तर हे जास्त जवळ होतं, तर तुम्ही असं जास्त लांब हात पण करू शकत नाही. तर मग त्या छोट्या स्टँडने मी तुम्हाला आता दाखवलेलं त्याला मोबाईल लावून तुम्ही असं धरून असं व्हिडिओ बनवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये जर इनशॉट ॲप नसेल तर तुम्ही प्ले स्टोअरवरून इनशॉट ॲप डाउनलोड करू शकता. तर माझ्या मोबाईलमध्ये अगोदरच आहे, तर मी येथून न्यू व्हिडिओवर सिलेक्ट करते. तर आपल्या गॅलरीमध्ये जातो आपण तिथून आणि मी माझ्या चॅनलवरती जे व्हिडिओ अपलोड करायचे आहेत ते मी अगोदरच बनवून ठेवत असते, म्हणजे शूट करून ठेवत असते आणि मग त्याचं एडिटिंग करत असते. तर माझे सर्व कॉमेडी व्हिडिओ असतात. तर आता मध्ये मध्ये थोडीशी ॲड येते, तर तुम्हाला दाखवते मी. त्यानंतर आता येथे आपण व्हिडिओ सिलेक्ट केलेला आहे. तर हा मी शॉर्ट व्हिडिओ घेतलेला आहे. तर तुम्हाला मी दाखवते. तर आपल्याला त्यातला काही नको असलेला पार्ट आपण असं कमी करू शकतो. तर हा झाला लॉंग व्हिडिओचा रेशो आणि हा झाला शॉर्ट व्हिडिओचा रेशो. तर आता आपल्याला शॉर्ट व्हिडिओ एडिट करायचं आहे, तर ह्या रेशोमध्ये एडिट करू शकता किंवा फ्री जो पहिला ऑप्शन आहे फ्री साईजचा तिथे पण तुम्ही शॉर्ट व्हिडिओसाठी घेऊ शकता. तर आपल्याला जो नको असलेला पार्ट आहे तो स्टार्टिंगने इथे मी कट करून टाकला. जर असं जमत नसेल तर तुम्ही स्प्लिट करू शकता. जो भाग आपल्याला घ्यायचा नाही आहे तो सिलेक्ट करायचा आणि तेथे स्प्लिट करून आपण तो भाग कट करू शकतो. तर आपल्याला इथे आता मला इथे लास्टला माझा जो म्हणजे व्हिडिओ म्हणजे एकदम असं जी मुमेंट असते ना, फनी मुमेंट असते, तिथे मी फनी व्हॉईस ॲड करत असते. तर फनी व्हॉईस मी अगोदरच माझ्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवलेले आहेत. तर तिथून मी माझा जो आवडता फनी व्हॉईस आहे तो घेते आणि इथे लावून देते. तर तुम्हाला रेकॉर्डिंग करायचं असेल तर स्वतःचं व्हॉईसनी पण इथून रेकॉर्ड करू शकता. तर इथून त्याचं व्हॅल्यूम पण कमी करू शकता. असं खूप सारे ऑप्शन आहेत त्यामध्ये. इथून स्प्लिट करू शकता, जो भाग नाही पाहिजे तो कट करू शकता. तिथे वरती डिलीटचं ऑप्शन आहे, स्प्लिट करायचं, तो भाग सिलेक्ट करायचा आणि डिलीटवर दाबलं की तो भाग डिलीट होऊन जातो. आणि जो आपल्याला मग आपला जो फनी व्हॉईस आहे तो आपल्याला तिथे लास्टला ॲड करायचा. तर अशा प्रकारे शॉर्ट व्हिडिओ मी एडिट करते. तर इनशॉटमध्ये एडिटिंग करायला खूप सोपं जातं आणि अजिबात झंझट नाही. एकदम सोप्या पद्धतीने सर्व व्हिडिओ एडिट करता येतात आणि खूप फास्टली एडिट करता येतात. त्यामुळं मी सर्व व्हिडिओ इनशॉटमध्येच एडिट करते. तर हा फनी व्हॉईस आपण आता इथे थोडासा सरकून घेणार आहे, जेणेकरून तो व्यवस्थित व्हिडिओला सूट होईल. आणि ह्या रेशोमध्ये आपण आता व्हिडिओ सेव्ह करणार आहे. तर इथून एक्सपोर्ट व्हिडिओ करतात येतो, म्हणजे तिथून सेव्ह होतो. तर तुम्ही याच्यावरती काही टेक्स्ट टाकायचं असेल तर टेक्स्ट टाकू शकता. काही भाग जर ब्लर करायचा असेल तर जे स्माईलचं सिम्बॉल असतं ना, आपलं फेसचं सिम्बॉल असतं तिथं बघा, तिथून तुम्ही जाऊन तो भाग ब्लर करू शकता. जर तुम्हाला आपण पाहतो ना व्हिडिओच्या एका कोपऱ्यामध्ये अजून एक दुसरा व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे टाकलेला असतो, तर ते घेण्यासाठी तुम्ही PIP असं नावाचा ऑप्शन असतो, ते जाऊन तुम्ही घेऊ शकता. तर अशा प्रकारे खूप साऱ्या एडिटिंग आपण या ॲपमधून करू शकतो. तर तुम्ही व्हिडिओला थोडंसं ॲनिमेशन देऊ शकता. तिथं ॲनिमेशनचा ऑप्शन असतो, तिथून तुम्ही वेगवेगळे ॲनिमेशन व्हिडिओला देऊ शकता, जेणेकरून तुमचा व्हिडिओ अजून थोडा ॲट्रॅक्टिव्ह होईल. तर अशा पद्धतीने ॲनिमेशन देऊ शकता. खूप सारे ऑप्शन आहेत. आणि व्हिडिओला असं रोटेट, कधी कधी काय होतं व्हिडिओ आडवा शूट केला जातो कधी कधी आपल्याकडून, तर असं तुम्ही त्याला रोटेट करू शकता. तर इथे रोटेटचा पण ऑप्शन आहे. असे खूप सारे ऑप्शन आहेत यामध्ये. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीनुसार व्हिडिओ एडिट करू शकता. तर आता संपूर्ण व्हिडिओ एडिट झालेला आहे.
आपण जो ॲनिमेशन दिला होता तर तो ॲनिमेशन आपण पुन्हा रिमूव्ह पण करू शकतो. तर ॲनिमेशनवर जायचं आणि जे स्टार्टिंगला नन ऑप्शन दिसते तिथून आपण ते ॲनिमेशन रिमूव्ह करू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओच्या वरती थोडंसं टेक्स्ट पण टाकू शकता, म्हणजे तुम्हाला आवडीनुसार. तर अशा पद्धतीने इथून एक्सपोर्टवरती जाऊन व्हिडिओ सेव्ह करायचा आहे. तर आता व्हिडिओ आपला सेव्ह होत आहे. तर अशा प्रकारे व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होतो. आता मी गॅलरीमध्ये जाऊन पाहते तर व्हिडिओ येथे सेव्ह झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये आलेला आहे. तर व्हिडिओ तुम्ही इथे ड्राफ्टमध्ये पण ठेवू शकता. थोडं बॅक आलं का लगेच ड्राफ्टचा ऑप्शन येतो आणि व्हिडिओ इथे ड्राफ्टमध्ये सेव्ह होतात. आता आपण पाहूया मी लॉंग व्हिडिओ कसं एडिट करते. तर मी तुम्हाला सांगते, लॉंग व्हिडिओच्या मध्ये माझं कसं असतं, 2 पार्ट असतात. म्हणजे समोरची व्यक्ती एक बोलत असते आणि इकडून दुसरी व्यक्ती एक बोलत असते. असं 2 व्यक्तींमधलं संभाषण असतं. तर मग मी काय करते, समजा सासू-सून असेल, आता आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे बहिणींचा, दोन्ही बहिणींचा. तर त्यावरती व्हिडिओ असणार आहे, एक छोटी बहीण तर मोठी बहीण. तर दोघींचं मी अगोदरच व्हिडिओ बनवून ठेवलेले आहेत, छोट्या बहिणीचा आणि मोठ्या बहिणीचा. तर अगोदर छोट्या बहिणीचं घेतलेलं आहे, मग तिच्याकडे मोठी बहीण आलेली आहे. अशा पद्धतीने मग आपण ती आधी सिलेक्ट करून घ्यायचं आणि आपल्याला नंतर जो व्हिडिओ दुसरा ॲड करायचा आहे तो तिथून ॲड करायचा. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, पहिल्या व्हिडिओ सिलेक्ट करून घेतला आणि मध्ये स्प्लिट करायचं आणि तेथे दुसरा व्हिडिओ आहे आपला बहिणीचा, तो मी ॲड केलेला आहे. जर आपल्याकडून ॲड करण्यात चुकलं तर आपण परत तो व्हिडिओ तिथून डिलीट करून परत जिथे आपल्याला ॲड करायचा आहे तिथे स्प्लिट करून तो व्हिडिओ आपण ॲड करू शकतो. पण त्यासाठी अगोदर आपल्याला दोन्ही साईडचे व्हिडिओ बनवून घ्यावे लागतात, मगच आपल्याला आपल्या सोयीनुसार ते व्हिडिओ ॲड करता येतात. म्हणजे त्यासाठी अगोदर आपल्याला दोन्ही साईडचे व्हिडिओ अगोदर बनवून ठेवावे लागतात. मग आपल्याला त्या छोट्या क्लिप व्यवस्थित ॲड करता येतात, जेणेकरून आपलं व्हिडिओचं प्लॅनिंग पूर्णपणे आपल्याला अगोदरच करून ठेवावं लागतं आणि मग तो व्हिडिओ आपल्याला व्यवस्थित एडिट करावा लागतो. तुम्ही आता इथे पाहू शकता, आधी मी छोट्या बहिणीचा व्हिडिओ घेतलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये स्प्लिट करून मोठ्या बहिणीचे व्हिडिओ मी एका पाठोपाठ असे अल्टरनेट ॲड करत आहे. आणि मध्ये चेक करून पाहायचं की आपण चुकीच्या ठिकाणी व्हिडिओ ॲड तर केला नाही ना. केला असेल तर तो सिलेक्ट करून आपण दुसरीकडे पण घेऊ शकतो, नाही तर तो तिथून डिलीट करून दुसरीकडे परत गॅलरीमध्ये जाऊन ॲड करायचा. तर अशा पद्धतीने सर्व मोठ्या व्हिडिओची एडिटिंग होत असते. तुम्ही हळूहळू प्रयत्न केले तर तुम्हाला बरोबर जमेल. तर आता आपले हे लॉंग व्हिडिओ जरी असला तरी ह्या रेशोमध्येच व्हिडिओ सेव्ह करायचा आहे, ह्या आडव्या रेशोमध्ये नाही करायचं, जेणेकरून आपण व्हिडिओ व्हर्टिकल शूट केलेला आहे तर यामध्येच आपण व्हिडिओ सेव्ह करणार आहोत. शक्यतो लॉंग व्हिडिओ हे आपण व्लॉग जर शूट करणार असेल तर अशा आडव्या रेशोमध्ये घ्यायचे. तर आता इथून आपला व्हिडिओ सेव्ह झालेला आहे. तर आता आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचा आहे, तर त्यासाठी आपण यूट्यूबवरती जायचं. जे प्लसचं सिम्बॉल दिसते तिथून तुम्ही पाहू शकता व्हिडिओ, शॉर्ट, लाईव्ह, पोस्ट असे ऑप्शन येतात. तर व्हिडिओवर जाऊन आपण व्हिडिओ सिलेक्ट करून अपलोडवर जायचं आहे. तिथून आपल्याला शॉर्ट व्हिडिओसाठी थंबनेल सिलेक्ट करायचा आहे. तर वरती कोपऱ्यामध्ये पेन्सिलचा सिम्बॉल दिसत आहे, तेथून तुम्ही थंबनेल सिलेक्ट करू शकता शॉर्ट व्हिडिओचं. तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित ठिकाणी थंबनेल घेत आहे. तर अशा ठिकाणी थंबनेल सिलेक्ट करायचं जेणेकरून थोडीशी वेगळी मूवमेंट असेल. तर असं हळूहळू सरकून पाहायचं आणि ज्या ठिकाणी आपल्याला वाटेल त्या ठिकाणी. तर आता मी येथे थंबनेल घेत आहे, तर येथे थंबनेल सिलेक्ट केलेला आहे. तर अशा पद्धतीने थंबनेल सिलेक्ट झालेला आहे. आणि इथून तुम्ही टायटल टाकू शकता, तुम्हाला जे टायटल टाकायचं आहे युनिक असं, जेणेकरून आपला व्हिडिओ लोक पाहतील असं टायटल इथे टाकायचं आहे. आणि त्यानंतर खूप साऱ्या सेटिंग्स असतात. तर इथे खाली तुम्ही पाहू शकता रिलेटेड व्हिडिओ असे बरेच ऑप्शन आहेत. तर इथून व्हिडिओ अपलोड करून घ्यायचा.
तर अपलोड केल्यानंतर मग आपण बाकी सेटिंग करणार आहोत. तर सर्व सेटिंग ह्या YT स्टुडिओमधून होतात आणि इथून फक्त व्हिडिओ अपलोड होत असतो. तर तुमच्या मोबाईलमध्ये जर YT स्टुडिओ ॲप नसेल तर तुम्ही ते प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. तर YT स्टुडिओमध्ये गेल्यानंतर आपला व्हिडिओ इथे अपलोड झालेला आहे. तर मी त्याला सगळं टॅग वगैरे टाकून ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी की कशाप्रकारे आपण त्याला टॅग वगैरे टाकायचा आहे. तर मी हा व्हिडिओ टाकलेला आहे, ऋतूवर आहे हा व्हिडिओ. तुम्ही आपले बाकीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा. तर अशा प्रकारे इथे टॅग टाकून बाकी शॉर्ट्स वगैरे टाकायचे आहेत जेणेकरून आपला व्हिडिओ लवकरात लवकर शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन व्हायरल होतो. तर तिथे बरेच ऑप्शन असतात. रिलेटेड व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे आपल्याला, म्हणजे आपल्या ह्या व्हिडिओबरोबर अजून लॉंग व्हिडिओ आपण त्यासोबत टाकू शकतो. तर टॅग कॅटेगरी कमेंटमध्ये जाऊन आपण येथे बाकीचे टॅग टाकायचे आहेत. आता समजा आपलं मराठी कॉमेडीचं चॅनल आहे तर मराठी कॉमेडी व्हिडिओज, कॉमेडी शॉर्ट्स, फनी शॉर्ट्स असं वेगवेगळे टॅग्स टाकायचे आहेत आणि तिथून सेव्ह करायचं आहे. तर व्हिडिओ अपलोड करताना अनलिस्टेडमध्येच ठेवायचा आहे, डायरेक्ट पब्लिक करायचा नाही. सगळ्या सेटिंग झाल्यानंतरच व्हिडिओ आपला पब्लिक करत जायचा. तर समजा आता दिवाळीच्या रिलेटेड मी खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहे चॅनलवरती. तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा आणि व्हिडिओच्या लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते. तर सध्या आता दिवाळी झालं तर दिवाळीवर मी कॉमेडी व्हिडिओ टाकले. तर माझं कसं राहतं कॉमेडी व्हिडिओमध्ये कधी कधी 2 पार्ट असतात, एक सासूचा एक सुनेचा. तर मग मी काय करते, एकाचं आधी माझ्या मनामध्ये फिक्स करून घेते की मला आज कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचा आहे. तर त्यासाठी मग सुनेचा काय पार्ट आहे तो वेगळा मी आधी राईट करून घेते आणि सासूचा काय पार्ट आहे तो वेगळा राईट करून घेते. आणि मग त्यानुसार मी आधी सुनेची भूमिका असेल तर मग समजा साडी घालायची असेल तर साडी किंवा ड्रेस घालायचा असेल तर ड्रेस घालून आधी सुनेची भूमिका मी पूर्ण करून घेते. आणि नंतर मग सासूची जी भूमिका असते, मला सुनेच्या ह्या वाक्यानंतर हे बोलायचं आहे ते मी आधी फिक्स करून घेते आणि मग ती भूमिका आधी मी नंतर बनवून घेते. आणि मग दोन्ही व्हिडिओ गॅलरीमध्ये ऍड झाले का मग मी इन शॉर्टमध्ये माझे सगळे व्हिडिओ एडिट करते. तर मी आता संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. एकदम म्हणजे तुम्ही नवीन युट्यूबर असाल तर कशा पद्धतीने तुम्ही ट्रायपॉड स्टँड वापरायचा आहे आणि मोबाईल कशा पद्धतीने पकडायचा आहे आणि कशा पद्धतीने व्हिडिओ एडिट करायचे आहेत हे सर्व व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. तरी तुम्हाला अजून काही समजलं नसेल तर कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लाईकचं ऑप्शन असतं ना, लाईक नंतर हाईपचा ऑप्शन येतो. म्हणजे लाईक केलं का पुढं हाईपचं पॉइंट येतात. तर व्हिडिओला हाईप द्यायला अजिबात विसरू नका. तरी मी आताच पूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलं की व्हिडिओ कशा प्रकारे बनवायचा आणि कशा पद्धतीने तो एडिट करायचा. तर तुम्हीही तुमचा चॅनल अशा पद्धतीने बनवू शकता, व्हिडिओ छान छान बनवून एडिट करू शकता आणि अशा पद्धतीने तुमचं चॅनल ग्रो करू शकता. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. आणि अजून तुम्हाला जर इन्फॉर्मेशन हवी असेल, काही समजलं नसेल तर कमेंट नक्की करा आणि त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप द्यायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला लाईक केलं का पुढं हाईपचे पॉईंट येतात, ते हाईपचे पॉईंट नक्की देत चला. आणि अजून आपल्या चॅनलवरती तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स पाहिजे असतील तर कमेंट नक्की करा. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आणि असेच अजून आपल्या चॅनलवरती सर्वांचं प्रेम राहू द्या. आणि आपले जे बाकीचे व्हिडिओ आहेत ते मी कशा पद्धतीने बनवलेले आहेत ते नक्की पहा. चला तर मग आजचा व्लॉग येथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.